पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक लष्कराच्या तैनातीनं नाराज झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तब्बल 30 तासानंतर मंत्रालयातून बाहेर पडलेल्या आहेत। ममता बॅनर्जी गुरुवारी रात्रभर मंत्रालयातच थांबल्या होत्या। पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये टोलनाक्यांवर अचानक लष्कर तैनात करणं हा लष्कराकडून सत्ता पालटाचा प्रयत्न असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय। त्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। पश्चिम बंगालमध्ये सर्व टोलनाक्यांवर लष्कराचे जवान तैनात केले जात आहेत। त्याची माहिती राज्य सरकारला दिली असल्याचा दावा लष्कराने केलेला आहे। या संदर्भात काही पत्रही लष्कराने प्रसिद्ध केलेलं आहे। ममता बॅनर्जी यांनी या संदर्भात काय काय आरोप लावलेत आपण पाहूया। पश्चिम बंगालच्या 17 जिल्ह्यांमध्ये हायवे आणि महत्त्वाच्या ठिकाणी लष्कर तैनात करण्यात आले। त्यासाठी राज्याची परवानगीच काय पण सांगण्यातही आलेलं नाहीये। मॉक ड्रिलच्या आधी राज्य सरकारला माहिती दिली जाते, यावेळी तसं का झालं नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। मोदी सरकार म्हणजे सामान्यांचे पैसे लुटणारे डाकू आहेत असा आरोप त्यांनी केलाय। लष्कर तैनात करणं हा लष्कराकडून सत्ता पालटाचा प्रयत्न असल्याचंही त्या म्हणाल्या। जर लष्कर हटवलं नाही तर त्याविरोधात कायदेशीर लढाई लढू असा इशारा त्यांनी दिलेला आहे।